वेलकम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये। सो माझा जो लास्ट रेसिपी व्हिडिओ होता चिंचबनीचा आणि चिंचेच्या कढीचा, त्याचा मला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही दिला आणि या छान प्रतिसादाबद्दल तुमचं मनापासून आभार। सो असंच छान मोटिवेट करत राहा, छान प्रतिसाद देत राहा मला कमेंट सेक्शन मध्ये। सो चला मग याच एका मोटिवेशनवर मी ठरवलं की अजून आपण एक रेसिपी व्हिडिओ आणूया आणि तो रेसिपी व्हिडिओ आहे सध्या खूप जास्त गाजत असलेला यखनी पुलाव। सो हा माझा झटपट होणारा यखनी पुलाव आहे। जास्त मी डिटेलिंग मध्ये नाही जाणार आहे यखनी पुलावच्या, फटाफट फास्ट कसा होतो ते बघणार आहे, कारण मग खूपच जर मी डिटेलिंग मध्ये गेली तर त्यापेक्षा बिर्याणी केलेली बरी, नाही का। चला मग बघूया आपण यखनी पुलाव कसा करायचा। आपण पहिले बघूया यखनी पुलावसाठी लागणारे साहित्य आणि त्यानंतर त्याची। सो हे सगळं साहित्य आहे माझ्याकडे। सो मी घेतला एक वाटी, थोडा मोठा वाटी तांदूळ घेतला आहे आणि लसूण अद्रकाची पेस्ट जी थोडी जास्त घेतली आहे एक वाटी पुलावपेक्षा। सो याला यखनी पुलावमध्ये जास्त लसूण अद्रकाची पेस्ट जाते। त्यानंतर आहे हा खडा मसाला, तेजपत्ता, यामध्ये दालचिनी वगैरे सगळंच आहे, तुम्ही बघू शकता। हा आपल्याला छान थोडापैकी भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा थोडा दरदरीत मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। हे आहे माझ्याकडे तूप आणि हे आहे तेल, त्यानंतर आहे दही। सो जेवढा तांदूळ आहे तेवढं बरोबर मी दही घेतलाय, थोडं जास्त जरी घेतलं तरी खूपच छान। आणि यखनी पुलाव जो आहे तो मेनली बनतो मटन मध्ये, बट माझ्याकडे चिकन आहे तर मी चिकनचा यखनी पुलाव करणार आहे, कारण मटन फारसं कोणी खात नाही घरात। त्यानंतर आहे टोमॅटो, हा एक टोमॅटो आहे, खूप जाड चिरलेला आहे कारण पुलाव मध्ये मला असाच आवडतो। त्यानंतर आहे एक मोठ्या साईजचा कांदा जो मी लांब पातळ चिरून घेतला आहे। आणि मिरची आहे, ही मिरची या मिरचीला मी असं कट करून घेतलाय मधोमध आणि ही मिरची मी साबूत टाकणार आहे। सो हे सर्व साहित्य आहे यखनी पुलावचं। चला मग आता आपण बघूया कसा करायचा ते यखनी पुलाव। सो मी हा मीडियम साईजचा कुकर घेतलेला आहे आणि कुकर ठेवला आहे। आपण जी यखनी पुलावची रेसिपी आहे ती कुकरमध्ये झटपट करणार आहोत। सो आता मी टाकणार आहे तेल, तुम्ही साधारण 2 मोठे चम्मच तेल टाकू शकता आणि सोबतच 2 मोठे चम्मच तूप घेतलाय, तर 1 चम्मच तूप आपण नंतर घालणार आहोत। सो 1 चम्मच मी बाकी ठेवलाय आणि 1 चम्मच यामध्ये टाकलाय। छान तेल गरम होऊ द्यायचं आहे, छान तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की मी यामध्ये मोहरी ऍड करणार आहे। मोहरी ऍड केल्यानंतर मी कांदा ऍड करणार आहे। मी त्यामध्ये एक मोठा कांदा ऍड करते आहे जो पातळ चिरलेला आहे तो। आणि हा कांदा छान मस्तपैकी भाजीपर्यंत होऊ द्यायचा आहे, लालसर होईपर्यंत छान तेलात भाजायचा आहे। छान गोल्डन ब्राउन होऊ द्यायचा आहे। सो कांदा गोल्डन ब्राउन होतोय आपला। सो यखनी बेसिकली यखनी मीन्स काय असतो, चिकन किंवा मटन ब्रॉथ। सो हा जो स्टॉक असतो आपण जो उकडून घेतो, जे पाणी असतं त्या चिकन ब्रॉथला, त्या चिकन स्टॉकला आपण म्हणतो यखनी। आणि त्यामध्ये ही रेसिपी झाली पाहिजे, बट मी रेसिपी थोडी डिफरंट करणार आहे। जनरली काय करतो ना आपण, चिकन उकडून घालतो, चिकन मध्ये सगळे खडे मसाले घालतो आणि चिकनचा जो स्टॉक असतो, जो ब्रॉथ असतो उरलेला, त्यामध्ये परत राईस ऍड करून आणि दही ऍड करून तो छान होऊ देतात। पण माझी रेसिपी थोडी झटपट होणारी आहे। सो मी पहिले कांदा ब्राउन करणार आहे, त्यामध्ये छान चिकन टाकणार आहे, आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर चिकन टाकणार आहे, होऊ देणार आहे। त्यानंतर खडा मसाला बारीक मिक्सर मधून काढून खडा मसाला टाकून नंतर आपण राईस आणि योगर्ट टाकून दॅट्स इट, झालं। एवढं सोपी आपली रेसिपी आहे। सो कांदा छान होतोय, गोल्डन ब्राउन। कांद्याचं थोडंसं कच्चपण गेलं की मी त्यामध्ये लसूण अद्रकाची पेस्ट घालणार आहे। साधारण 2 मीडियम एवढे चम्मच
लसूण अद्रकाची पेस्ट टाकली आहे आणि लसणाचा जो कच्चेपण आहे ते जाईस करून छान याला होऊ देणार आहे. हे आपल्याला 5 मिनिटं घेईल छान त्याचं कच्चेपण जायला आणि मस्त छानपैकी कांदा पण शिजायला. तवा घेतला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडा मसाला मी हलकासा गरम करून घेणार आहे आणि खड्या मसाल्यामध्ये छान हा तेजपत्ता पण कुटून टाकणार आहे. आणि तेजपत्ता थोडा बारीक करून घ्या पहिले पाहिजे तर, कारण तेजपत्ता मग तोंडात येतो पुलाव खाताना आणि आपण तो काढून टाकतो, म्हणून तेजपत्ता बारीक झाला तर बरं असतं. आणि मी हलकासा याला भाजून घेणार आहे आणि भाजून झालं की मग छान मी मिक्सरमधून बारीक काढून घेणार आहे. हा भाजून झालाय आणि हा मिक्सरमधून मी आता छान थोडा दरदरीत वाटून घेणार आहे. तेजपत्ता थोडा बारीक झाला पाहिजे तोपर्यंत मी हे बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमधून. छान दरदरीत वाटून घेतला आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक फाईन पावडर न करता थोडा दरदरीत आहे हा. सो हा मसाला यूज करायचा आपल्याला आता पुलावमध्ये. आणि इकडे आपला जो कांदा आहे तो छान शिजतो आहे आणि आता मस्तपैकी जो लसणाचा जो कच्चेपण आहे ते पण केलेला आहे. मी थोडंसं अजून 2 मिनिटं हे होऊ देणार आहे आणि झालं की यामध्ये मग मी चिकन ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता छान मस्तपैकी कांदा शिजलेला आहे आणि लसणाचं पण कच्चं पण गेलेलं आहे. मी यामध्ये आता ॲड करणार आहे चिकन. सो चिकन जे आहे माझ्याकडे अंदाजन 1 पाव चिकन असेल. 1 वाटी तांदूळाला, 1 मोठ्या वाटी तांदूळाला मी 1 पाव चिकन घेतलेलं आहे. सो हे प्रमाण तुम्ही बघू शकता, कारण 1 मोठ्या वाटी तांदूळाला तुम्ही 1 पाव चिकन घेऊ शकता. जर चिकन अर्धा किलो असेल तर तुम्ही 2 मोठं किंवा मग तांदूळाचं प्रमाण पण तुम्ही चिकन बघून तसं वाढवू शकता. सो इथे मी छान हे चिकन टाकलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, यामध्ये मी ही मिरची ॲड करणार आहे आणि मीठ घालणार आहे. थोडं मीठ आता घालणार आहे आणि थोडं मीठ राईस टाकल्यानंतर घालणार आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि मी 1 एवढा चम्मच यामध्ये खडा मसाला ॲड करणार आहे. 1-1.5 चम्मच तुम्ही ॲड करू शकता आणि याला छान मस्तपैकी आता पाणी सुटू द्यायचं आहे. यामध्ये पाणी मी अजिबात ॲड नाही करत आहे, कारण की चिकनमध्येच एवढं पाणी असतं की ते त्यातल्या त्यात तेवढं शिजायला पुरेसं असतं. सो चिकनच्या स्वतःच्या पाण्यामध्ये ते छान मस्तपैकी शिजेल. सो यखनी बेसिकली ही मटनची केली जाते, पण माझ्याकडे चिकन होतं म्हणून मी म्हटलं चिकन ट्राय करून बघूया. छान झालंय आणि याला थोडंसं मी छान मस्तपैकी होऊ देणार आहे पण तुपामध्ये. आणि तुपामध्ये झाल्यानंतर यामध्ये मी खाली लागू नये म्हणून हलकसं 1 टीस्पून पाणी घालणार आहे. आणि आता मी झाकण बंद करून याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. सो आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि कुकर आता थंड झालाय. बघूया चेहरा मोहरा छान मस्तपैकी शिजलंय चिकन. सो आता मी परत गॅस ऑन करणार आहे आणि गॅस ऑन करून आता छान मस्तपैकी परतून घेणार आहे आणि मस्तपैकी तूप सोडलेलं आहे, तेल सोडलंय चिकनने आपलं
आणि यामध्ये मी आता ॲड करणार आहे टोमॅटो, साबुत टोमॅटो. टोमॅटो मला जाड आवडतो म्हणून मी टाकला आहे. तुम्ही बटाटा पण ॲड करू शकता. मला चिकनसोबत बटाट्यावर अजून बटाट्याने पोट भरलेलं आवडत नाही, त्यामुळं मी बटाटा नाही घातलाय, फक्त टोमॅटो घातलाय. अजून 1 चम्मच राहिलेलं तूप मी ॲड केलेलं आहे. आणि हा बासमती तांदूळ आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ यूज करू शकता, पण बासमती यूज करायचं कारण असं की थोडा मोकळा होतो पुलाव, नाही तर पुलाव चिकट होतो, घट्ट होतो, म्हणून मी बासमती यूज केला आहे. सो आपण आता इथे बासमती तांदूळ घालूया. छान धुवून घेतला आहे 4-5 पाण्याने. आणि मस्त परतून घ्यायचा आहे बासमती तांदूळ हा तुपामध्ये. थोडा गॅस मोठा करते, थोडा फास्ट होईल परतून. यामध्ये मी परत 1-1.5 चम्मच खडा मसाला ऍड करणार आहे. आणि हा छान मस्त परतून घेणार आहे. आणि आता आहे मीठ घालायची वेळ. सो पहिले आपण थोडंसं मीठ घातलंय, अजून 1 चम्मच मी मीठ घालणार आहे कारण आपण राईस ऍड केलाय म्हणून. आणि हा छान परतून घ्यायचा आहे. खड्या मसाल्याचा सुगंध आहे, खूप छान येतोय पुलावमधून. आणि आता बारी आहे आपल्याला ऍड करायची दही. छान सुगंध सुटलाय. सो आता बारी आहे ऍड करायची दही. सो एवढं दही घेतलं आहे मी आणि हे दही ऍड करते. पाणी मी अजिबात घालणार नाही आहे, दह्यामध्ये शिजवणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की दही खूपच घट्ट आहे किंवा खूपच मिल्की आहे, तर तुम्ही थोडंसं अगदी 1 चम्मच पाणी ऍड करू शकता. पण जेवढं आपलं राईस आहे तेवढंच मी दही घेतलं आहे. जर वाटलंच तर अजून पाणी घालेल. आता छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याची मला अजिबातही आवश्यकता वाटत नाही कारण दही भरपूर घातलेलं आहे. That's it. आणि याला थोडीशी मी उकळी काढून घेणार आहे मंद आचेवरती. सो बेसिकली ही जी आहे ही पर्शियन डिश आहे, यखनी पुलाव. आणि थ्रू मुघल ही आहे ट्रॅव्हल झाली आहे इंडियामध्ये. मुघलांकडून ही भारतात आणल्या गेली आणि ही मग फेमस झाली मुख्यत्वे करून काश्मीर आणि उत्तर प्रदेश भागामध्ये. सो तिथे ही डिश खूप फेमस आहे. सो महाराष्ट्रात क्वचितच काहीच फॅमिलीज ही डिश ट्राय करत असतील. तो म्हटलं चला आपण ट्राय करूया आणि बघूया कशी लागते ते, आणि जर आवडली तर मग आपल्या मेनूमध्ये ही ऍड करूया. सो मी आता परत झाकण लावती आहे आणि परत मी आता याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. सो 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला यखनी पुलाव रेडी आहे. सो 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. बघूया चेहरा वगैरे यखनी पुलावचा खूप छान शिजलेला आहे. चला मग आता प्लेटिंग करूया आणि मग करूया टेस्टिंग. सो रेडी आहे आपला यखनी पुलाव. सो छान मस्त शिजलेला आहे आणि सुगंध खूप छान सुगंध येतोय. चला मग आता फायनल टेस्टिंग. गरम आहे. खूप रिच फ्लेवर्स आहेत. चिकन सोबत टोटली वर्थ इट आणि टोटली यम. टोमॅटो टाकल्यामुळे काय झालं ना, मीठीची अजिबात आवश्यकता नाही. छान मस्तपैकी तुम्ही तसाच खाऊ शकता.
अजिबात मिरचीचं सालन किंवा रायत्याची गरज नाही आहे. अल्टिमेट झालेलं आहे. अजून कास घेऊन बघते. छान आहे, टेस्टी आहे आणि न्यूट्रिएंट्सनी भरपूर आहे. तुम्हाला यामध्ये अजून छान न्यूट्रिएंट्स ऍड करायचे असेल तुम्ही बटाटा ऍड करू शकता. बटाटा नॉनव्हेज सोबत खाल्ल्याने त्याचं जे पोषण तत्व आहे ते डबल होतं. मीठ किंवा चिकन सोबत आपण बटाटा घातला प्रिपरेशनमध्ये तर डबल होतं. मला बटाटा आवडत नाही म्हणून मी घातलेला नाही आहे. अदरवाईज तुम्ही बटाटा ऍड करू शकता. छान प्रोटीन रिच, फायबर रिच, फॅट रिच आणि कार्ब रिच असं हे डाएट आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अल्टिमेट टेस्ट झाली आहे. सो हा नक्कीच माझ्या लिस्टमध्ये मी ॲड करणार आहे आणि हा नेहमीच बनणार आहे आता घरात.